काय आहे? तुम्ही आमच्या घरात बूट घालून कसे काय आलात? आम सो सॉरी. मी नेहमी शूज बाहेर काढूनच येतो. हे बघा, तुम्ही नेहमी काय करता ना, ह्याच्याशी मुळात माझं काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही आत्ता आमच्या घरात बूट घालून आलात आणि हे अत्यंत चुकीचं आहे. जानू ऐक ना, ऐक. अगं चुकून राहिले ग बूट पायात. हो ना. मुद्दाम नाही केलं त्यांनी. आणि तुला म्हटलं ना, अगं हे बॉस आहेत माझे, खूप मोठे व्यावसायिक आहेत. बाबा, त्यांच्या पर्सनल आयुष्यात ते कुणीही असतील, पण हे त्यांचं ऑफिस नाहीये, आपलं घर आहे. आणि आपल्या घराचे काही नियम आहेत. त्यांना जर का आपल्या घरी यायचं असेल तर ते नियम त्यांना पाळावेच लागतील. हो बाळा, बरोबर आहे तुझं, पण जरा शांत हो. काढतील ना ते बूट. हा आई, अगं अशी कशी शांत होऊ मी? तुम्हीच आम्हाला लहानपणापासून हा नियम शिकवलात ना, की घरात बूट घालू नयेत. आणि जर का आम्ही कधी तशी चूक केली तर तू आम्हाला कायम शिक्षा पण केलीस. मग आता या तिराईत माणसासाठी वेगळे नियम का? आम सॉरी. आय मेड अ मिस्टेक. मी शूज बाहेर काढून येतो. ओके. तुम्ही बूट बाहेर काढलेत, पण आमच्या घराच्या नियमानुसार तुम्हाला अजून शिक्षा झालेली नाहीये. अगं बाळा, एक मिनिट शांत हो जरा. बाबांनी सांगितलं ना, त्यांचे बॉस आहेत ते. बरं मला सांग, तू तू काम करत होतीस ना, आत कपाट आवरतेस ना, जा बघू आत कर. जानू, जा बघू. जयंत, अरे हे सगळं म्हणजे सॉरी. इट्स ओके बाबा. जानू जितकी माझी आहे तितकेच तिचे प्रॉब्लेम्सही माझेच आहेत. कोण आहे हा माणूस? समजतो कोण स्वतःला? ह्याला काय अर्थ आहे? आणि ही आई मला का बोलली? ह्या घरात केव्हापासून एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम लावायला लागली ही? मालक असेल तर त्याच्या घरचा. वीणा, काय झालंय? असा चेहरा पाडून का बसलेत सगळे? अगं जा, मला जरा डबा दे, ऑफिसला जायचंय मला. जा आणते. बाबा, आई, का असे गंभीर चेहरे करून बसलाय तुम्ही? अहो, मी तर म्हणतोय चांगलंच झालंय, काही घडलं नाहीये. उलट मला तर जयंतचा हेवा वाटतो. हा, अरे जयंत, लग्नाच्या पहिल्या वर्षात तुझी बायको सगळं विसरून गेलीये. हे केवढं चांगलंय, केवढा लकी आहेस तू. असं घडत नाही एरवी. हा, नाही तर या बायकांना आपल्या नवऱ्याच्या सगळ्या चुका लक्षात असतात. आणि लग्नाचं पहिलं वर्ष तर तुला काय सांगू बाबा, स्वर्गच आठवतो. पण ते नाही, जानू आता सगळं विसरली म्हणजे तिची पाटी कोरी. त्यामुळे पहिला डाव भूताचा म्हणून सगळं विसरून जा, सोडून दे. जरा गप्प राहशील का आता? झालं, येईल ते बडबडच सुटलाय. काळ नाही, वेळ नाही. अरे जरा तोंडाला लगाम घाल. बाबा, मी निदान पॉझिटिव्हली विचार तरी करतोय, तुमच्या सगळ्यांसारखा नुसतं. डबा. आई, बाबा, मी कॉलेजला चालले.
कॉलेजला? हो अगं आई, त्यात एवढं शॉक बसण्यासारखं काय आहे? अगं आता जस्ट डिग्री झाली आहे माझी. आता पुढे अजून काय काय ऑप्शन्स आहेत माझ्यासाठी? मास्टर्स करू का अजून काय करू ह्याचं गायडन्स घेते ना थोडं सरांना भेटून, म्हणून चालले. अच्छा अच्छा. बर बर जा. नको ना जाऊस. सिद्धिराज, जावं लागेल ना मला. अगं पण मी एकटा काय करू? आणि आता मी बॅग पण भरली. उगाच त्रास देऊ नका मला. अरे मग मला त्रास होतो त्याचा का? मग आता काय करूया आपण? एक काम करू शकतो आपण. सांगू? हा बघ, जान्हवीला तसंही वाटतंय ना की तू ऑफिसला जातेस. करेक्ट. मग तिला सांगायचं की तू ऑफिसला जातेस आणि गपचूप इकडे यायचं. आपण मस्त दिवसभर वेळ घालवू, गप्पा मारू आणि रात्र झाली की मी तुला सोडेन. ओव्हर टाइम आहे ऑफिसमध्ये असं सांगू शकतोस तुम्ही. अच्छा, म्हणजे मी माझा सगळा वेळ येण्या जाण्यातच घालवू? कशाला? अगं हा ड्रायव्हर आहे ना, तुला तिथून इथे आणेल आणि रात्र झाली की इथून तिथे सोडेल. सगळी जबाबदारी माझी आहे. अहो हा. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. बोल ना. आतापर्यंत घराची जबाबदारी माझ्याकडे होती, पण आता मी घरी नसणार आहे, तेव्हा ही जबाबदारी कुणीतरी घ्यायला पाहिजे ना. त्यामुळे आता आजपासून ही जबाबदारी तुमची. नीट सांभाळा. हा भावना, जब तक तुम वापस नहीं आती तब तक तुम्हारी ये अमानत हमारे साथ रहेगी. फार फिल्मी आहात हा तुम्ही. बरोबर आहे. ऐक आता मला तुला एक महत्वाचं सांगायचं आहे. हा बघ, जान्हवी समोर तुला मंगळसूत्र घालता नाही येणार आणि मंगळसूत्राशिवाय राहणार म्हणजे तू माझ्याशिवायच राहणार. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हे आणलंय. म्हणजे मी तसा जरी जवळ नसलो तरी असं जवळ असेल.